तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर बघा, मी आज कुठं चालले, बाहेर चालले. आणि मी बाहेर चालले आज, आणि गरम एवढं होते की मरणाचं आबाळ येते, सारखं गरम होते. आणि ह्या असल्या वातावरणानंच आजारी पडायचं काम आहेत नुसती. तर माहीचं पप्पा गेलं, ते आतमध्ये बल्ब बंद करून येणार, ते दरवाजा बंद करून येणार, त्यांच्याकडं काम असतं ते. आणि मी आता आले रिक्षामध्ये बसायला, आणि मामी मला बोलत होत्या म्हणून मी हळूहळू येत होते बाहेर मामीला बोलत बोलत. तर चला, आता मामी म्हणत होते आता कसं बसणार. मामीने अजून मला बसलेलं सुद्धा बघितलं नाही, मी कशी बसते रिक्षात, काय काय सुद्धा नाही माहिती. घरची नाही तेवढं, घरच्यांना काय एवढे. तर म्हणलं बघा मी कशी बसते. तर माई व्हिडिओ काढत होती, माई आभाळ दाखवत होती आलेलं. तिच्या मनात पाऊस येईन, म्हणलं पाऊस येऊ नाही तर काय पण हो, म्हणलं आज फिरायचं म्हणजे फिरायचंच. माईला म्हणलं आज जायचं म्हणजे जायचंच, म्हणलं बाहेर फिरायला. तर बघू शकताय मी अशी चढते बघा रिक्षात. आता पाय ठेवलं, पण काय होतं माहिती आहे का, माझ्या पायाचं निघलंय साल्ट. म्हणजे सुपलीत मी ही कपडा टाकलाय, असा सुती आहे कॉटनचा, मी मुद्दाम टाकलाय कारण की ती टाचच निघलंय साल्ट. आणि ती रिक्षात असं घसरलं की मग जास्तच परत त्रास होईल, मला सरकायला सुद्धा येत नाही असं. मग तर माहीच पप्पा मला आता वर बसवतात, वर चढवतात ते. मला तसं तर म्हणायचं गेलं तर ना, मला हाताने म्हणजे धराय पण याय नाही, काय सांगायचं तुम्हाला, इतकी अवस्था माझी बेकार झाली या आबाळानं ह्यानं होतंय तसं. सारखं तर कुठं दवाखान्यात जावं, गोळ्या घ्यायचं आणि ती उघड टोचवत बसायचं अंगाला सगळ्या सुयाच. म्हणून दवाखान्यात पण नव्हते गेले मी, आधी गेले होते दवाखान्यात, पण व्हिडिओ काय काढलं नाही तो 2 दिवस. तर इथं बघा आमच्या माही मॅडम, इथं आमच्या माही मॅडम आहे त्या, आणि त्या ना हाय अशाच कपड्यांवर आले ते फिरायला. त्यांना म्हणलं फिरायला जायचं आहे, पण फिरायला जायचं आहे तर मी काय करून आले फिरायला जाऊन, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल बरं का. तर मनी न ध्यानी अशा गोष्टी घडत राहतात बरं का. तर माहीचं पप्पा म्हणत होतं हिला दवाखान्यात नेतो, हिला हीच करतो, हिला चांगल्या लई मोठ्या गोळ्या आणतो म्हणजे हिचं चांगलं राहील दुखणं, रोजच हाय हिचं, असं तसं सांगत होतं. आणि माहीचं आणि त्यांच्याच दोघांच्या गप्पा चालल्या होत्या, आणि गरम होत होतं. तर बघा दरवाजाचं कुलूपच राहिलं लावायचं ह्यांनी. कुलूप नाही लावत, काहीच नाही, तसंच निघतात. दिसतंय आमचं घर बाहेर, तसं दिसतंय आमचं बाहेर ना, असं दिसतंय. आतलं लय भारी वाटतं, बाहेरनं प्लास्टर केल्यावर अजून छान वाटतं. याला कंपाऊंड बिंपाऊंड केलं ते म्हणजे बघा कसं आहे, असं का खतरनाक वाटतंय. आतमध्ये तर लय भारी आहे. आता पुढच्या वर्षी माही 8वीला जाईल, आता माहीला पण पुढच्या वर्षी आता रिक्षा फिक्षा काही सुद्धा नाही. आता सायकल घेऊन द्यायची तिला, एक चटी तिची ती शाळेत जाते आणि चटी येते तिची ती. पप्पा जातील कामाला पुढच्या वर्षीपासून, रिक्षा बंद. रिक्षा फक्त कधी आपण बाहेर कुठं चाललो तर. आणि काही काही गोष्टी ध्यानी मनी नसताना सुद्धा घडतात बरं का. तर मी इथं अशी सहज बोलून गेले होते, कारण शाळेतल्या पुरी सायकलीवर येत होत्या, म्हणून मी सहज बोलून गेले होते की माहीला सुद्धा आता पुढच्या वर्षी सायकल घेऊन द्यायची एक, आणि तिची ती सायकलवर येईल जाईल असं तसं मी असं बोलत होते. मला माहीत नव्हतं की पुढं जाऊन मी तिला सायकलच घेऊन देणार. आमचं सायकल घ्यायचं हे मनात सुद्धा नव्हतं ठरलेलं. तरी पण म्हणजे काय माहीत कसा योगायोग असतो माणसाचा. म्हणजे कुठल्याच उद्देशाने आम्ही गेलो नव्हतो, आम्ही गेलो फिरायच्या उद्देशाने. पण माहीला म्हणलं, माही दुकानात फक्त सहज दुकान दिसलं, माहीला म्हणलं माही बघ सायकल तुला कशी वाटते. तर म्हणजे आम्ही फक्त बघणार होतो ती सायकल, पण माहीला ती सायकल बघितली आणि तिला लय आवडली. मग मला म्हणली मम्मी घे की सायकल. म्हणलं पैसे नाहीत आता माझ्याजवळ. मला म्हणली आपण घरी जाऊन घेऊ, पैसे घेऊन येऊ, सायकल घे की मला. आणि कसं आहे, हाय आपल्याला एकुलती एक लेक हाय, ती आपल्यापाशी तोपर्यंतच तिचं लाड पूर्ण करायचं. म्हणून मी आहे ना, म्हणजे मी स्वतःच्या इच्छा अपेक्षा सगळ्या मारलेल्याच आहेत. त्यामुळं मला कुठल्याच इच्छा नाही ना अपेक्षा नाही, जे काय आहे ते सगळं तिच्यासाठीच आहे. मग म्हणलं चल घे म्हणलं सायकल. मग तिला सायकल घेतली बघा नंतर ना लगेच. आणि कसली घेतली सायकल ती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. तरी आहे आमच्या अकलूजमधलं मस्त असं वातावरण बघा. कुणी कुणी बघितलंय त्यांनी नक्कीच मला सांगा. लय ओ ह्याच्यात एवढा टेम्पो आलाय बरं, काय असेल ह्या टेम्पोमध्ये. तर बघा आम्ही आलो अकलूजची फेमस मर्डर भजी खायला. तर मर्डर भजी कसली आहे तर बघितली का तुम्ही.
आता मी बसले, खालीच बसले. आणि मी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, जे नवीन आहेत त्यांना नसेल माहिती, जे जुने आहेत त्यांना माहिती आहे, मला वरती सीटावर बसता येत नाही. आणि माहीच्या पप्पांना वरती ठेवायचं म्हणलं की त्रास होतोय, म्हणजे त्यांचं बी, त्यांना बी हाय, हात बीत दुखतात. आणि ह्यांनी काय केलं तर माहिती आहे का, आम्हाला फुलगच जेवण घरनंच करून आणले आणि मर्डर भजी खायला आणले. बघा मर्डर भजी कसली भारी आहे. नादच खुळा बघितलं की इथं मर्डर भजी आहेत. आता ही जाई नाही, त्याला कोण काय करायचं. बघा कसं हसते त्यांनी आम्हाला ना घरनं फुगवून आणलंय, घरनं जेवण करून आणलंय इथं मर्डर भजी खायला. अहो आता आमच्या नानाला तर सरळ काय मग जेवा चला, जेवा चला, किती काय गेली घरी, चला जेवा. असं आहे कसं येते कुदू कुदू. नाही गेलं, आम्ही असा जुगाड केला. त्यांच्याकडून एक कॅरी बॅग मागवली, माझी एकच राहिली. तिचं एकच राहिले, माझंच राहिल्यात 4. मी खाल्लं असतं, मला नाही जाई नसते. मी खाल्लं असतं, माझा हात दुखला. तर बघा इथं असं सायकलीच्या दुकानात आम्ही मर्डर भजी खाल्ली. आणि माईला सहज म्हणलं, माई बघ तुला सायकल एखादी, तुला आवडती का, कुठली आवडती बघ म्हणून. असं मी तिला फक्त बोलले, तर ती गेली की लगेच सायकल चॉईसच केली. म्हणली मम्मी मला हीच घ्यायची सायकल, हीच घ्यायची सायकल. म्हणून आता ह्यात कुठली ती मला पण नाही. फक्त काय म्हणलं माईला, म्हणलं माई सायकल बघ तुला कुठली आवडते ती, फक्त एवढंच म्हणलं. पोरगी माझी नाचायलाच लागली सायकल घे म्हणून, आवडली की. जाऊ दे आता, कधी ना कधी घ्यायची सायकल. कशी उड्या मारती बघितलं का, कुठे दिसती का ती. वर बसावं लागते कुणाला का, त्याशिवाय सायकल बांधून आता माझा फोन पे सगळा रिकामा झाला बघा, काय सुद्धा नाही आता फोन पेला, रिकामा झाला आता फोन पे. कुणाचं, तुझं नाव दिलं, पैसे तुझं भर मग आता. भर पैसे. अयो सर आता मी बसले वरती, मला ह्यांनी दोघांनी मिळून वरती बसवलंय. आणि आता सायकल ठेवायची इथं मध्ये, बसती का नाही कोणास ठाऊक, बसली तर बरं झालं. तर ही अशी घेतली सायकल. माहीला कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट करून. संध्याकाळी आता संध्याकाळी तिच्या ध्यानात तरी आहे का पेढा आणायचं. संध्याकाळी जाणते आता. तिच्याकडूनच मागा आता. हा हा आता इबुती आजीला पेढ द्यायचं. नाही अजून, आता ही जेवढं शिकायचंय. थांबव, तर बसवली, कशी बसवली खूप लागतात. आधी इकडचं घ्या. हा ती अगं शीट पुढं आलंय. हा थांबा थांबा, मी इकडून उचलते सायकल. मीच काढली सायकल. तर माही 2च तासात सायकल कशी शिकली चालवायला तुम्हाला दाखवते नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बरं का. बघा नक्कीच. हा व्हिडिओ आता जास्तच मोठा होतोय, 9 मिनिटाचा म्हटलं तरी मोठा. व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि छानशी कमेंट करा. बाय सगळ्यांना.